नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज व्हिडिओमध्ये थोडंसं तुम्हाला वेगळा आवाज येणार आहे, म्हणजे घरच्या साईडला बांधकाम चालू आहे त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब होतं, त्यामुळे अगोदरच मी तुम्हाला सॉरी म्हणत आहे। मला सुद्धा तसंच होत आहे, दिवसभर वेट केला की हे जातील कामगार लोक पण गेले नाहीत, असो त्यांचं काम ते करत आहेत, आपलं काम आपण करू। मला व्हॉइस ओव्हर द्यायचा होता त्यामुळेच वेट करत होते की कधी जाणार, म्हणजे सारखा दिवसभर आवाज येत होता तो। तर असो मी यावेळेत आहे गावाकडे, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। भजी भाकरी हे बनलेले आहे। तुम्ही म्हणत होता की कर्नाटकच्या भाकरी दाखव, तर हो कधी तर निवांतपणे दाखवेन। जसं मी बनवते तसेच, असंच काही वेगळं नसतं। जसं मी दररोज घरामध्ये बनवते, मी सेरी करत असते तशाच प्रकारे पण येळवशीला खास करून थोड्याशा पातळमध्ये भाकरी बनवल्या जातात। तर पूजाने ती भाकरी सगळ्या बनवल्या, आम्ही हाडकंही ठेवलेलं आहे, म्हणजे सकाळी आपल्याला उठल्यानंतर शेताकडे जायचं असतं घेऊन। तर याच वेळेमध्ये सगळे कपडा अंतरला, त्या कपड्यावरती भाकरी सगळ्यांनी पसरवलेल्या आहेत आणि फॅन ऑन केले, म्हणजे थोडंफार हाडकले जातील। आणि आता आम्ही बनवत आहोत खीर, म्हणजे दिवसभर जे होतं ते झालेले नैवेद्य वगैरेही बनवलं आम्ही, कानोले दिवे नंतर छोटे रोडगे हे सगळं बनलेलं आहे। मलिदा बनलेला आहे, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। म्हणजे हा व्हिडिओ मी 2-3 भागामध्ये ॲड केलेला आहे, म्हणजे पाठवलेला आहे तुम्हाला, म्हणजे एक याच्यामध्ये जमतच नव्हतं, खूप मोठा व्हिडिओ होत होता। तर असो इकडे खीर कशा पद्धतीने बनवत आहे, खूप छान खीर बनते। जर आपल्या घरी कोणी अचानक पाहुणे आले किंवा सुचत नाही की काय बनवावं गोडामध्ये, तर अशी खीर बनवू शकता तुम्ही, खूप छान बनते आणि कमी वेळात बनते। खास करून खीर बघू शकता जास्त प्रमाणात आहे, म्हणजे 4 ग्लास तांदूळ पाण्यात भिजत ठेवलेले होते 1 तास, नंतर स्वच्छ धुलं आणि मिक्सरला आपल्याला मोठे वाटून घ्यायचं, एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची नाही याची, थोडंफार मोठं वाटून घ्यायचं आपल्याला, अर्धवट तांदूळ वाटले पाहिजे त्यामधले। मग इकडं चुलीवरती मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं, म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतर ते वाटलेले तांदूळ आपल्याला यामध्ये टाकायचे आणि एक सलग चमचा फिरवायचा आहे, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला। तर अशा प्रकारचा चमचा घ्यायचा होलवाला, म्हणजे गुठळ्या होत नाहीत व्यवस्थित, त्याच्यानं घोटलं जातं। तर व्यवस्थित तांदूळ शिजलेले आहेत, तांदूळ व्यवस्थित शिजल्यानंतरच आपल्याला यामध्ये गूळ टाका किंवा साखर टाकू शकता आवडीनुसार। मी साखर टाकलेली नाही, गूळ टाकलेला आहे, कारण गूळ खाणं छान असतं। गूळ थोडंसं जास्त प्रमाणात खाल्लं तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण साखरेनं खूप सारे जे आहेत ना दुखडे तयार होतात, शुगर म्हणा हे ते खूप प्रॉब्लेम होतात। चहामध्ये जी साखर आपल्या पोटात जाते ना, चहा दूध तेच खूप सारं होऊन जातं, म्हणजे 1 चमचा 2 चमचे 4 चमचे हे दररोज आपल्या पोटात जात असते। पण ज्यावेळेत आपण खीर बनवतो किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो त्यावेळेत खास करून त्यामध्ये आपण गूळ टाकावं, कारण गूळ खाल्लं तर काही होत नाही असं म्हणतात, चांगलं असतं, पण साखर जास्त प्रमाणात खाऊ नये, म्हणून मी तसं गूळच टाकलेला आहे। प्रमाण सांगेन तर तुम्हाला गूळ इथे 1 ते 1.5 किलो गूळ टाकलेला आहे मी 4 किलो तांदळासाठी। आणि खीर ही थोडीशी सैलच ठेवलेली आहे, म्हणजे एकदम अशी घट्ट बनवलेली नाही आहे, खीर म्हणून तयार झालेली आहे। आता बनवायचं आहे मला आंबील। तर आंबील बनवण्यासाठी इकडं मी एका मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे अर्ध पातेलं, आणि त्यामध्ये 1 वाटी मी ज्वारीचं पीठ मिक्स केलेलं आहे। इतकं पीठ भरपूर होऊन जातं, कारण जसं आपण शिजवत गेलो तसे दाटसर होत जातं, घट होत जातं। अगोदर आपल्याला वाटतं की हे खूप पातळ आहे, पण वाटीभर पीठ खूप सारं होऊन जातं, आणि अगोदरच छान मिक्स करायचं, आपल्याला गुठळी होऊ द्यायची नाही द्यायची। छान व्यवस्थित ते मिक्स झालेलं आहे, म्हणजे बेटर तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला चुलीवर शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे गॅसवर शिजवलं तरी पण चालतं, पण एक वेळा चूल पेटलेलीच आहे, सगळं इथंच बनलेलं आहे। भजी भाकरी जे स्वयंपाक बनवला आम्ही चुलीवरच बनवलेला आहे, आणि चुलीवरच्या स्वयंपाकाला ना खूप छान चव येते। तर खीर बनवून तयार झालेली आहे। तर समोर आर काढणार आहे, जे इस्तू झालेला ना खूप झालेला आहे ते साईडला काढून घेणार आहे समोर, आणि त्यावरती मी खीर ठेवणार आहे, कारण खीर परफेक्ट शिजलेली आहे। पण आता यामध्ये मेन तडका द्यायचाही बाकी आहे, पण इथं ते काही करणार नाही, म्हणजे आपल्याला ड्रायफ्रूट तळून घ्यायचे तुपामध्ये, ते वरती गॅसवर मी तळून आणून यामध्ये ओतणार आहे, कारण ते छोट्या गोष्टी करायला ठीक वाटणार नाही, म्हणजे खूप हे होतं मध्ये, म्हणजे वरून घेऊन या मग इथं करा मग यामध्ये टाका हे सगळं, म्हणून मी वरून तळून आणणार आहे गॅसवरती। आणि अगोदर इथं मी हे आंबलीचं पीठ शिजून घेणार आहे। दीपक बसलेल्या बाहेर, म्हणजे खूप ऐसपैस जागा आहे, खूप छान वाटतं, कुठं मन वाटलं तिथं बसा, तिथंच बाहेर जेवण करा अंगणात। आणि तुम्ही म्हणतही होता की ताई असं अंगणामध्ये भांडे घासून, म्हणजे बसून भांडे घासायला बोलत बसायला खूप छान वाटतं, तर होत आहे, खूप छान वाटतं, खूप एन्जॉय होतो, म्हणजे एकदम खुलं वातावरण खूप छान वाटतं। पण आपलं कमलनगरचं घर कसं आहे ना, थोडंसं सगळं आतमध्येच करावं लागतं, बाहेर स्पेस नाही आहे, आणि असलं तरी पण मी बाहेर येणार नाही तिथं, कारण आसपास घरच नाहीत। गावाकडची गोष्ट थोडीशी वेगळी असते, पण सिटीची गोष्ट थोडीशी वेगळी असते, तिथं सगळ्यांची दारं बंद असतात, आपण कितीही काही झालं एके वेळेला किती आरडाओरडा केला तर कोणी लक्ष देत नाही, म्हणून आपल्या ह्याच्यानं म्हणजे तिथं थोडंसं आपल्या विचारानंच राहावं लागतं, म्हणजे जास्त बाहेर येणं करणं, मी गेट बंदच करून ठेवत असते, तिकडचं थोडंसं वेगळंच असतं। तर असो
इकडे आंबील शिजवत आहे. पूजा गेली होती बाहेर, म्हणजे पूजाला अगोदर तुम्ही गाऊनमध्ये बघितलं, आता साडी घातलेली आहे कारण तिला बाहेर जायचं होतं. ब्लाऊज पिसा तर काढलेल्या होत्या, उद्या लक्ष्मीपूजेला लागणार होत्या, तरी पण जाऊन घेऊन आले. म्हणजे शेजाऱ्यांच्या ताई जात होत्या, त्यांच्यासोबत गेलेली होती आणण्यासाठी. तर 2 इथं ब्लाऊज पिसा आणलेले आहेत, बघू शकता. एक एल्वेटचा आहे आणि एक अशा प्रकारचा आहे. खूप सुंदर आहेत दोन्ही. तर पूजाने दोन्ही खरेदी करून आणलेले आहेत, म्हणजे तिला ना छान वाटतात असे. म्हणजे खूप जसं नवीन टाईपचं काही येतं ना, पटकन जाऊन घेऊन येते, तिला खूप आवडतं. जसं मी ना कुठलीच वस्तू घेत नाही, जी अगोदरचं आहे त्याच्यावर चालवत असते, पण पूजाचं तसं नसतं. जी ही नवीन येते ना, पटकन जाऊन ती घेऊन येते. तिला हौस आहे खूप सारं घालण्याचं, म्हणजे जसं नवीन टाईपचं येतं ना ते सगळं तिच्याकडे आहे, घेतच असते ती. तर घेऊन आलेले आहे, म्हणजे उद्या लक्ष्मीपूजनाला कुठलं तरी एक ब्लाऊज पीस त्यामध्ये घ्यायचे आहे. तर असं एकटं पूजाला बोलत बोलत मी एक सलग इकडे माझं लक्ष होतं, म्हणजे एक सलग चमचा फिरवत होते यामध्ये. तर पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे, बघितलं तुम्ही, छान घट्ट झालेलं आहे. अगोदर एकदम पातळ पाण्यासारखं वाटत होतं, पण जसं शिजवत गेलं तसं ते घट्ट होत जातं, छान दाटसर होत जातं. तर असो पीठ शिजलेल्या आंबलीसाठी इकडे खीर पण शिजून तयार झालेली आहे आणि आरावरच ठेवला आम्ही गरम. आता त्यामध्ये मेन तडका द्यायचा आहे. खिरीची खासियत हेच आहे की याला जी मेन तडका आपण देतो ना, त्यानंच खिरीमध्ये टेस्ट येतो. तर पूजा इकडे हे लाकडं वगैरे इजवत आहे पाणी टाकून, कारण आता पूर्ण स्वयंपाक झालेले, टायमिंगही खूप झालेलं आहे त्यावेळेमध्ये. 8:30-9 वाजत आहेत. आणखीन रात्रीचा स्वयंपाक झालेला नाही आहे आणि यशवंतची तब्येत ठीक नाही, ताप वगैरे येत आहे त्यांना. तर त्यांना काढाही बनवून द्यायचा, म्हणजे खोकला सर्दी हे खूप झालेलं आहे. वातावरण असं झालेलं आहे, वातावरणामुळे ही असं होत आहे सगळ्यांना. खोकला सर्दी हे खूप झालेलं आहे, जास्त प्रमाणात हेच होत आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये खूप सारे पेशंट असेच आहे ज्यांना सर्दी खोकला हा आहे. तर ते झाले, तर म्हणलं हॉस्पिटललाही जाऊन आले, टॅब्लेटही घेत आहे, तरी पण काही फरक पडे ना. तर मी म्हटलं काढा बनवून देते. पण त्या अगोदर मी इकडं खिरीला तडका देणार आहे. तर त्यासाठी मी इकडे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. तर मनुके घेतलेत खूप सारे. तर इथं 1 ते 1.5 वाटी मनुके मी तुपात टाकले, छान आपल्याला फुलवून घ्यायचे आहेत. अगदी 1 ते 1.5 मिनटात ते फुलवून तयार होतात. आणि मग काजू आहेत तेही मला तुपामध्येच फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि खोबरं पण बारीक कट करून घेतलेलं आहे मी, ते पण तुपातच फ्राय करून घ्यायचे आहेत. या तडक्याला ना खिरीत खूप छान टेस्ट येतो, म्हणजे जशी आपण खीर बनवतो त्यामध्ये वरून हा तुपामध्ये जे ड्रायफ्रूट तळून आपण तडका देतो ना, खूप छान टेस्ट येतो यानं. तर बघू शकता मनुके छान व्यवस्थित फुललेले आहेत. तर एका प्लेटात काढून घेऊ आणि याच तुपामध्ये मी लगेच काजू हे पण मी फ्राय करून घेणार आहे, नेऊन खिरीत टाकणार आहे. म्हणजे चुलीकडचं काम एक वेळा आवरलं की खाली जाणार नाही. खूप एरझाऱ्या झाल्यात आमच्या आल्यापासून, खालीवरी, कारण सगळी वस्तू वरती आहे, खाली नेऊन बनवायचं मुलांना यानं खूप एरझाऱ्या, आणि सगळे एकत्र नेता येत नाही, काही विसराविसरी होते, मग ते विसरले की आणि परत न्यायला यायचं. असं खूप सारे एरझाऱ्या झाल्या आमच्या, खालूनवरी चालू होतं. तर असो, जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं की एका ताईंना माझे व्हिडिओ आवडत नाहीत. त्या ताई म्हणत होत्या की दररोज ते दाखवलेलं काम दाखवते. तरी पण मी त्यांना म्हणलेलं आहे की तुम्हाला आवडत असलं तर बघा, तुमच्याकडे ऑप्शन आहे. तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता, कारण माझ्याकडे वेगळं दाखवण्यासाठी काहीच नाही आहे. जे कामं मी करते तेच मी पाठवत असते. तर खूप सारे त्यांचे कमेंट असे होते की ताई तू व्हिडिओ छान बनवते, आम्हाला आवडतात, तो असंच बनवत जा, ज्यांना नाही बघायचं ते नका बघू, असं म्हणत होत्या. तर त्याबद्दल तुमच्या अगदी मनापासून, हृदयापासून मी आभारी आहे की तुम्ही मला इतकं प्रेम देता, माझे व्हिडिओ आवडीनं बघता, त्याबद्दल अगदी मनापासून थँक्यू आहे तुमचा. तर इकडे ड्रायफ्रूट जे आहेत ना ते तळून घेतलेत, खोबरं, काजू, नंतर मनुके आहेत ते, आणि विलायची पण आपल्याला वाटून टाकायची आहे. म्हणजे एकत्र पावडर बनवलेलं नव्हतं पूजाकडे, तर 3-4 विलायची सोलून साखर टाकून वाटलेली आहे. तर ते पण आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. जी ही गोडाची वस्तू असते त्यामध्ये विलायची पावडर ही टाकायची, म्हणजे छान स्वाद येतो त्याचा. तर इकडे ड्रायफ्रूट आणि विलायची टाकलेली आहे, छान मिक्स करू. खीर बनलेलीच आहे, फक्त वरून मी हे तडका दिला आणि झाकून ठेवू. खिरीचं काम झालेलं आहे, म्हणजे आता चुलीकडे येणं जाणं बंद. आता वरी जे करायचं आहे तिकडेच करायचं आहे. थंडी पण खूप वाजत आहे या वेळेमध्ये, तर म्हणलं आता हे सगळं बंद केलं. दार वगैरे पूजानं बंद केलेलं आहे, बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार पडलेला आहे. तर चला आता जाऊया वरी, आणि जे दार आहे मेन गेट वगैरे सगळं बंद केलेलं आहे पूजाने, म्हणजे अंधार झालेला आहे त्या वेळेमध्ये. आता जी ही आवरावर करायची आहे ती इथंच करायची आहे. तर पूजा आता जाऊन दूध घेऊन आलेली आहे. म्हणजे गावाकडे बघा जसं म्हशी पिळ्या जातात त्यावेळेस दूध भेटतं, तर आता जाऊन दूध घेऊन आले ताजं. तर दूध गरम करायला ठेवलेलं आहे मी. आणि यशवंत वगैरे आणखीन बाहेरचं, म्हणजे गॅरेजच आहे आमचं इथं, म्हणजे जसं कमलनगरमध्ये गॅरेज आहे तसंच इथंही गॅरेज आहे यशवंतचं. तर ते आणखीन गॅरेजमध्येच आहेत, आलेले नाहीत. जोपर्यंत सगळेजण येतात तेव्हा मी उपीट बनवणार, म्हणजे उपमा खायचा आहे सगळ्यांना. दीपक म्हणत होता मग मी उपमा बनव, म्हणजे आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये उपमाच बनणार आहे. जे दिवसभर आम्ही करून जी धावपळ झालेली ना, तर त्यामध्ये काहीच करायचं मन पण नाही आहे. खूप एरझाऱ्या झाल्या आमच्या खालून वरून खाली, पाय पण खूप दुखायला लागलेले आहेत. तर असं इथं एक वेळा चहा बनवून घेतला, म्हणजे दूध आत्ता आलेले ताजं दूध गरम करून घेतला आणि चहा करून घेतलेला आहे मला आणि पूजासाठी. तर चहा पिऊन घेतला आणि इकडं संग मी तेलही कडवून घेत आहे, म्हणजे खूप सारं तेल मी तर गरम करायला ठेवलं. 1 चमचा मोहरी टाकलेली आहे, मोहरी छान तडतडली की यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. आता टाकूया यामध्ये लसूण. तर लसूण मी मोठा ठेसून घेतलेला आहे, म्हणजे
भज्जीवरती घालून खाण्यासाठी हे तयारी मी करत आहे. तेल वगैरे कडवून घेत आहे, म्हणजे कच्चं तेल खाल्ल्यानं आणखीन तब्येत बिघडू शकते. म्हणून अशा पद्धतीनं कडवून घेतलेले लसूण, जिरे, मोहरी सगळं टाकून छान टेस्ट पण येतो याचा. तर तेल गरम झालेलं आहे, गार व्हायला ठेवलं आणि थोडीफार तयारी आताच करणार आहे, कारण उद्या होणार नाही. उद्या खूप धावपळ होणार आहे. सकाळी लवकर निघायचं आहे घरातनं शेताकडे जाण्यासाठी. तिथं गेल्यानंतर लक्ष्मी मातेची पूजा वगैरे मांडायची असते शेतामध्ये आपल्याला, त्यामुळे. आणि हे चपातीचं पीठ आहे. तर आता चपाती कोणी खाणार नाही, कारण सगळ्यांना उपमाच खायचा आहे. तर पूजाला म्हणलं या पिठाला छान तेल लावून फ्रीजमध्ये ठेवून दे, म्हणजे उद्याही चपात्या बनवता येतील. असंच ठेवलं तर त्यावरती साय बांधली जाते, घट्ट होतं, त्याने चपाती व्यवस्थित होत नाही. त्यामुळे तेल लावून ठेवलं तर व्यवस्थित राहतं. ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि आता इकडं पूजाला दिलेलं आहे आलं, कोथिंबीर आणि लसूण खूप सारं दिलेलं आहे, म्हणजे एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे. मिक्सरलाही फिरवलं तर चालतं, पण असं छोटं जे डब्बा असतो ना चटणीचा ते नाही, याच्याकडे मोठे आहेत. तर म्हणलं खलबतमध्ये एकदम बारीक वाटून दे मला, तोपर्यंत मी बाकीची तयारी करते. म्हणजे आंबील कशा पद्धतीनं बनवतात ते शेअर करत आहे. खूप सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही. आणि जसं आपल्या घरी आता कुठलीही पूजा असते, थंडी म्हणून नैवेद्य दाखवायचं असतं ना, पुस महिना वगैरे येत आहे, तर लक्ष्मीसाठी हेच नैवेद्य बनलं जातं. आंबील, खिचडा हे सगळं बनवलं जातं. फळं, डाळीतली फळं वगैरे बनवलं जातात. तर आंबील अशा पद्धतीनं ज्या ताईंना येते त्यांच्यासाठी सांगत आहे. तर अशा पद्धतीनं आंबील बनवलं जातं. ज्वारीचं पीठ छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं. गार झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, मोठ्या थोडंसं पाणी टाकायचं आणि रवीने छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे रवीनं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर बारीक वाटून पेस्ट बनवून यामध्ये टाकायची. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ताक टाकायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे आंबील बनवण्याची आणि एकदम टेस्टी आणि चविष्टी म्हणून तयार होतं. तर दीपक, दिनेश आणि काजे सगळेजण बसलेत वेट करत की उपमा झाला की नाही. तर आता बनवणार आहे. अगोदर आंबील बनवून घेते मी. आंबील वगैरे झालं साईडला ठेवून दिले की मग उपमा बनवणार आहे, सगळ्याला वाढणार आहे. मग परत आणखीन काढाही बनवणार आहे मी, म्हणजे यशवंतची तब्येत ठीक नाही. तर बघा, जिथे आता टॅबलेट घेत आहेत, हॉस्पिटलला जाऊन आलेले, सगळं झालेलं आहे, तरी पण काही फरक पडलेला नाही. तर म्हटलं काढा बनवून द्यावा. टॅबलेटपेक्षाही असरदार काढा असतो. काढा एक 2-3 दिवस एक सलग घेतलो ना, सकाळ संध्याकाळ, तर खूप लवकर सर्दी खोकला जे आहे ना थोडंसं फरक पडतो त्यामध्ये. तर असं इकडे मी रवीनं छान मिक्स केलं, म्हणजे जे आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट होती ती पूर्णपणे टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकलं, रवीनं हलवून घेतलं आणि ताक टाकलेलं आहे. ताक थोडंसं आंबट असलं ना तरी पण काही हरकत नाही, खूप छान आणि टेस्टी आंबील बनते. तिकडे पूर्णपणे ताक मी टाकलेलं आहे, म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणात बनवायचं आहे आपल्याला. आता जे आपण जे आंबीचं गाडग असतं ना ते भरून न्यायचं असतं आणि थोडंसं आपल्याला घरात पण ठेवायचं असतं, मग थोडंसं जास्त प्रमाणातच बनवलं आणि खूप आवडीनं पितात हे. तर झालेले फायनली आंबील खूप झटपट बनतं. झाकून साईडला ठेवलेलं आहे. आणि इकडं चालू आहे उद्याची तयारी. काय काय घ्यायचं आहे, काय काय नाही, पत्रवाळी, दोरण, ग्लास, हे सगळं याच वेळेत पूजा सगळं पोत्यात भरून घेत आहे, कारण सकाळी विसरी होते, लक्षात राहत नाही, कारण जाण्याची घाई गडबड असते आपल्याला, म्हणून थोडंफार याच वेळेत आवरून घेत आहे. तर ही दुरणं कशाला म्हणत होती, तर मी म्हटलं खिरीसाठी हेच घे. मोठे प्लेट पण घेतलेले आहेत, आता बघूया कशात देता येतं व्यवस्थित. दुरणं म्हणजे थोडीशी सैलच खीर मी बनवलेली आहे, तर म्हणलं थोडंसं दुरणं वगैरे घे, चमचा घे, म्हणजे तिथं देण्यासाठी आपल्याला अवघड होऊ नये आणि खाणाऱ्याला येऊ नये. तर सगळी तयारी आताच करून घेतली. आरतीचं ताट, समया, जी ही पूजेची सामग्री आहे सगळं याच वेळेत घेतलेलं आहे पोत्यामध्ये भरून. आणि इकडं मी बनवत आहे उपमा. तर रवा भाजत आहे, तोपर्यंत पूजाला म्हणलं कांदा, हिरवी मिरची सगळं मला बारीक कट करून दे, पटकन बनवून देते, कारण मलाही खूप थकवा आलेला आहे. एकतर घरचं सगळं आवरलेलं होतं आणि इथं आल्यानंतर एक सलग कामं होते, एक 5 मिनटे असं नाही की बसलेलं असावं, त्यामुळे खूप थकवा आलेलं आहे. त्यावेळी टायमिंग खूप झालेलं आहे, रात्रीचे 9:45 तर वाजलेले असावे. तर असं इकडं मी बनवत आहे उपमा. म्हणजे पूजेने सगळी तयारी करून दिली होती. रवा वगैरे भाजला, तडका दिलेला आहे, पाणी टाकलेलं आहे. आता भाजलेला थोडाफार रवा मी टाकून मिक्स करत आहे. म्हणजे काय झालेलं ना, मला जमत नाही, एका हातानं मी व्हिडिओ बनवत आहे आणि एका हातानं उपमा बनवत आहे. असा प्रकार झाला. स्टँड आणलं तर खूप बरं झालं असतं, पण गाडीवर अवघड सोबत मी काय आणलेलं नाही. आणि कॅमेरासुद्धा बघा एक सलग कोण धरणार, सगळ्यांना कटाळा येतो. आपला स्वतःच धरलेला आहे, स्वतःच व्हिडिओ बनवत आहे आणि स्वयंपाकी बनवत आहे, त्यामुळे थोडंसं अवघड होत होतं. असो इकडं मी उपमा बनवलेला आहे. सगळेजण बसलेले, सगळ्यांची आपापली मीटिंग चालू आहे, चर्चा चालू आहे. आणि इकडे मी दिलेली आहे आता सगळ्यांना गरम उपमा. जोपर्यंत उपमा खातात सगळेजण तोपर्यंत मी इकडे काढा बनवते. आणि मला काही जेवायची अपेक्षा नाही, पूजाही नग म्हणत होती, म्हणजे 5 वाजताच आमचं जेवण झालेलं आहे, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर जेवण वगैरे आता यावेळेत करणार नाही आहे, त्या सगळ्यांसाठी करून दिलेले यशवंत आहेत, अजय, दिनेश सगळेजणचं नाश्ता म्हणजे उपमा खात आहेत ते. तर इकडे मी बनवत आहे काढा. कशा पद्धतीनं बनवत आहे, तर 1 ग्लास पाणी घेतलं, पाणी छान उकळल्यानंतर यामध्ये मी तुळशीचे पानं टाकलेले आहेत
आलं एक तुकडा अद्रक बारीक वाटून टाकलेला आहे, गूळ बारीक वाटून टाकलेलं आहे, हळदी पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे, नंतर मिरे लवंग टाकायचं पण ते नव्हतं घरी तर मी राहू दिलेले, जितकं होतं तितकं टाकलं. तोपर्यंत पूजा इकडं वस्त्रमाळ करत आहे, म्हणजे वाती तर बनवल्या वस्त्रमाळ बनवायची राहिलेली आहे तेच बनवत होती आणि बोलत बोलत तिचं चर्चा चालू होती, असं तसं चालू होतं त्यांचं. असो मी किचनमध्येच आहे, जसं आपल्या घरी किचनमध्ये तसंच पूजाच्या घरी किचनमध्येच फिक्स आहे मी कुठं तिथं आपल्या किचनमध्येच राहायचं असतं. असो इकडं बघू शकता घाईगुडीत कशी सांडासांडी झालेली आहे, म्हणजे आता चाळणीतनं गळतच नव्हतं त्यामुळे ते तसं झालं की खाली सांडलं होतं थोडंफार. तर असं शेजाऱ्यांच्या ताईची तब्येत ठीक नाही, त्याही म्हणत होते की काढा बनवून तर मला पण दे, गावाकडे असं असतं एकमेकांना देत असतात सगळे. तर त्या ताईंनाही काढा दिलेला आहे, नंतर इकडे यशवंतलाही दिलेला आहे. काढा वगैरे पिऊन थोडंसं विक्स लावलेलं आहे, टॅबलेट पण घेतलेला आहे. झोपलेले सगळे. आता आम्ही झोपायची तयारी करत आहोत, म्हणजे भांडे वगैरे खूप सारे झाले होते तरी पण ते क्लीन केले नाहीत रात्री, आता यावेळेत करणार आहोत, म्हणजे मॉर्निंगची वेळ आहे. माझा अवतार बघू शकता, तोंड खूप सुजलेलं आहे कारण थंड वातावरणामुळं, म्हणजे रात्री खूप साऱ्या जरा खालीवरी झाल्या तेव्हाही थंडी खूप होती आणि रात्रभर खूप थंडी वाजत होती, त्यामुळे माझा चेहरा पूर्ण सुजलेला आहे, वेगळंच अवतार झालेला आहे, तब्येती बिघडल्यासारखी वाटत आहे. आवाज पण सकाळी सकाळी चेंज झालेला होता थंड वातावरणामुळे. असो इकडं पूजा सगळं झाडून घेतलेलं आहे, अंगण वगैरे, म्हणजे आम्ही थोडंसं लवकरच उठलो, 5-5:30 वाजता आम्ही उठलेलो होतो. पूर्ण मॉर्निंगची कामं आवरलेत, भांडी क्लीन झालेत. आता नंबर आहे पाण्याचा. तर गावाकडे पाणी सकाळच्या वेळेतच येतं आणि याच वेळेत भरून घ्यायचं असतं, तर पाईपिंग वगैरे जोडायचं आहे, म्हणजे मोटर लावलेली आहे. वरच्या सिंटॅक्समध्ये डायरेक्ट ते पाईप सोडलं तर ते सिंटॅक्स भरतं, तर फक्त पाईप लावायचं काम हे सगळे करत आहेत. आणि शेजारी ताईची मुलगी बघू शकता सकाळी सकाळी चाललेली आहे, म्हणजे जसं दिवस निघालं सकाळी ती जागी झोपीतनं उठली आणि पटकन इकडं चालली, म्हणजे सवय झालेली आहे या मुलांना. ते अगोदर इथं जेवण बसतात, म्हणजे त्यांना सवय झालेली आहे झोपीतनं उठलं की सरळ इकडंच येणं. तर असं ती थोडा वेळ बसलेली होती बोलत, आता बाहेर गेलेली आहे, म्हणजे आजी नंतर दीपक सगळ्याशी बोलत बोलत बाहेर गेली. आता पूजा आतमधलं सगळं क्लीनचं काम करत आहे, म्हणजे पूर्ण घरात झाडून मी मारलेले आहे आणि आता पूजा पुसायचं काम करत आहे, कारण आज आहे आमोशा आणि प्लस आज गुरुवार पण आहे, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला 5वा गुरुवार आहे, शेवटचा गुरुवार आहे आणि सगळ्या ताईंचा आज उद्यापन असेल. पण माझं काय झालेलं ना गोंधळ की मी गावाकडे आलेली आहे, त्यामुळे पूजा वगैरे करायला मला काही जमणार नाही, कारण आज आता लवकर इतक्यामध्येच आम्हाला शेताकडे जायला निघावं लागेल, तर तिथे लक्ष्मीपूजन वगैरे मांडायचं असतं शेतामध्ये. तर जी पूजा आहे आपली गुरुवारची ते पुढच्या गुरुवारी मी करणार आहे, तर या गुरुवारी जमलेलं नाही आहे मला. तर सगळे आमची मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, भांडे वगैरे क्लीन झाले, झाडू मारून झालं, घरं पुसून झालेले आहेत आणि पूजा इकडे रांगोळी घालत आहे. बाहेर आणखीन झाडायचं राहिलेले, म्हणजे जे बाहेरचं अंगण आहे तिथं झाडून रांगोळी वगैरे नंतर काढणार आहे. तर अगोदर सगळ्यांसाठी मी चहा करून देते, थंडी खूप आहे, सगळे कोणी ब्रश करत आहे, कुणाची चर्चा चालू आहे, कुणाचं काही चालू आहे. आणि ते शॅम्पू वगैरे संपलेले होते ते पूजा आता आणायला लावलेली आहे. तर सगळं हे चालू आहे सगळ्यांचं आपापलं, जसं मॉर्निंग झाली ना तसं दिवसाची सुरुवात होते आणि सुरू होतात आपली दिवसभराची कामं, दिवसभराचा रुटीन सुरू होतो की काय काय करायचं आहे, काय काय ठेवायचं आहे, चालू असते सकाळपासून चर्चा. तर पाणी वगैरे भरायचं काम यशवंत करत आहेत, नंतर चूल पेटवलेली आहे, चुलीवरती पाणी ठेवलेलं आहे, आंघोळीसाठी एक जण आंघोळ करतील, अगोदर मी सगळ्यांसाठी चहा देते. तर दूध रात्री चाललेलं आहे, आणखीन एक वेळा मी गरम केलं आणि आता चहा पण बनवलं, दीपकसाठी दूध काढून ठेवलेलं आहे आणि दिनेशलाही दूधच देते, म्हणजे दोघंजणी चहा घेत नाहीत. आणि पूजा इकडे फुलं वगैरे तोडून घेत आहे आणि जोपर्यंत पूजा हे सगळं आवडते तोपर्यंत मी आईकडे जाऊन येते. काय झालं ना काल दिवसभर असाच गोंधळ जाण्यात आलं नाही, आई किती वेळा फोन लावून मला विचारली की कधी येणार, जाण्यात आलंच नाही. तर आता म्हणलं थोडा वेळ मी आईकडे जाऊन येते, त्यांनाही जाण्याची घाई गडबड असते शेताकडे, तर म्हणलं थोडा वेळ जाऊन येते, नंतर आल्यानंतरही होणार नाही, इकडेच मी कमलनगरला जाणार, मग आईकडे जाण्यातच येत नाही कारण तेही शेताकडे जातात. तर आता सगळेजण घरी आहे तर थोडा वेळ जाऊन येते. तर सगळ्यांना चहा दिलेला आहे, आम्ही चहा घेतलेला आहे आणि मी आणि दीपक जाणार आहोत. तर असो आता येळा मुशीची पूजा आम्ही कशी केली, काय काय केलं सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता या व्हिडिओला इथं सेंड करत आहे. बाय बाय, टेक केअर.